शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन पेटवलेलं आहे। पिंपरखेड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता। तर घराजवळ खेळत असताना बिबट्याने हल्ला केला। मागील काही दिवसांपासून हा बिबट्याचा हल्ल्यातला तिसरा बळी आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आणि संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन पेटवलेलं आहे। दरम्यान आंदोलनाच्या स्थळी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी पाहुयात। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिरूर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, या भागामध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे हल्ले रोखण्यासाठी कुठेतरी वन विभाग अपयशी ठरत आहे। कारण एकंदरीत पाहिलं तर मागील काही दिवसापासून एका गावामध्ये आणि गावातील शेजारच्या दुसऱ्या गावामध्ये असे एकत्रित या ठिकाणी 3 हल्ले झाले आणि या तिन्ही हल्ल्यामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला आपला प्राण गमावा लागलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर 2 लहान मुलांचा आणि एक वयस्कर आजी होते, या तिघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आजची घटना त्या ठिकाणी ताजी आहे, त्यामुळे काय परिस्थिती आहे हे त्यांनाच विचारूया। दादा, मला सांगा की काय परिस्थिती आहे आणि तुमची भावना काय आहे, यापुढची तुमची दिशा काय आहे? आज या ठिकाणी पिंपरखेड या ठिकाणी एका लहान मुलावरती बिबट्याचा हल्ला झाला आणि त्या बाळाला या ठिकाणी जीव गमवावा लागलाय। 15 दिवसामध्ये या भागामध्ये ही तिसरी घटना आहे। आज जनतेचा आक्रोश या ठिकाणी पाहायलाय तुम्ही। वन विभागाची गाडी या ठिकाणी जाळलेली आहे, या ठिकाणी असणारं ऑफिस या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि उद्या जर शासनाने निर्णय घेतला नाही तर भविष्यात याचा उद्रेक खूप मोठा होईल। मग आम्ही वनमंत्र्यांबरोबर बोललो, गणेश नाईक साहेबांबरोबर, पालकमंत्र्यांना कळवलं, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं, परंतु वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारे स्वतः येऊन इथं काय परिस्थितीत, लोक काय अडचणीत आहेत ना, त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आले। माझी अशी मागणी आहे की जोपर्यंत बिबट्याचं निवारण होत नाही तोपर्यंत शेतकरी आमची शेती करणं सोडून देतील। प्रत्येक कुटुंबाला, परिवाराला शासनाने 25,000 रुपये मासिक महिन्याला खर्चासाठी द्यावेत, अन्यथा हे नॅशनल डिझास्टर आहे। त्या दिवशी कोणीतरी मंत्र्यांनी सांगितलं की हे आमच्या हातातलं नाही, हे नैसर्गिक संकट आहे, नॅचरल कॅलॅमिटी आहे, परंतु ही नॅचरल कॅलॅमिटी नाही, हे मनुष्य निर्मित संकट आहे आणि शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी, सत्तेतील जे लोकप्रतिनिधी आहे यांच्या घरावर जातील, मंत्र्याच्या घरावर हे लोक जातील आणि त्याच्याशिवाय या लोकांना जाग येणार नाही। याच्याकडे कुठेतरी गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि हे निष्पाप बळी जे जात आहेत बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये ते कुठेतरी रोखले पाहिजे, अशीच येथे ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।